नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हतनूर धरण. खानदेशाची जीवनवाहिनी म्हणतात याला. हो, अगदी. संत मुक्ताई सागर असंही नाव आहे त्याचं. आणि आज आपण ह्याच धरणाबद्दल जरा सविस्तर बोलूया. बरोबर. आपल्याकडे काही अहवाल आहेत आणि त्यातून आपण या धरणाचं महत्त्व, त्याची रचना आणि सध्याची जी आव्हानं आहेत, विशेषतः गाळाची समस्या, यावर लक्ष देऊ. नक्कीच. हे धरण फक्त जळगावसाठी नाही तर पूर्ण खानदेशासाठी महत्वाचं आहे. सिंचन, पिण्याचं पाणी, पूर नियंत्रण सगळ्यांसाठी. आणि त्याचं स्थान पण खास आहे. तापी, पूर्णा, सुकी नद्यांचा संगम. त्याला एक सांस्कृतिक महत्त्व पण आहे त्यामुळे. हो ना. चला तर मग सुरुवातीला धरणाच्या रचनेबद्दल बोलूया. हे मातीचं धरण आहे, म्हणजे अर्थफिल डॅम. अच्छा. आणि उंची लांबी किती आहे याची? उंची साधारण 25.5 मीटर आहे आणि लांबी बरीच आहे, म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटरहून जास्त. 2580 मीटर नक्की. आणि पाणी सोडायला ते वक्र दरवाजे असतात ना, रेडियल गेट्स. हो, तेच. त्यांच्या संख्येबद्दल थोडा गोंधळ दिसतो कधीकधी. अधिकृत आकडा 41 मोठ्या दरवाजांचा आहे, पण काही ठिकाणी 46चा पण उल्लेख येतो. कदाचित लहान मोठे सगळे मिळून असतील. असू शकतं. आणि आता तर आधुनिक तंत्रज्ञान पण वापरतात म्हणे पाणी व्यवस्थापनासाठी. स्काडा काय आहे हे नक्की? हो, स्काडा म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. सोप्या भाषेत सांगायचं तर एका कंट्रोल रूममधूनच धरणाची पाण्याची पातळी, येणारा प्रवाह, बाहेर सोडलेलं पाणी या सगळ्यावर लक्ष ठेवता येतं. म्हणजे सगळं रिअल टाईम. अगदी. आणि त्यानुसार दरवाजे उघडायचे की बंद करायचे हे निर्णय खूप लवकर आणि अचूकपणे घेता येतात. आणि ही अचूकता आता खूप गरजेची झाली आहे, कारण एक मोठं संकट आहे धरणासमोर. तुम्ही गाळाबद्दल बोलताय, बरोबर? नेमकं तीच सगळ्यात मोठी समस्या आहे सध्या. जेव्हा धरण 1982 मध्ये सुरू झालं तेव्हा त्याची उपयुक्त क्षमता होती साधारण 255 दशलक्ष घनमीटर. म्हणजे आपले जवळपास 9 TMC पाणी. 9 TMC. आणि आताची परिस्थिती खरंच चिंताजनक आहे. अंदाजे 54% धरण गाळाने भरलंय. काय? तब्बल 54%, म्हणजे अर्ध्याहून जास्त. हो, म्हणजे वापरण्यायोग्य पाणीसाठा आता फक्त 4.5 TMCच्या आसपास उरलाय. अर्धी क्षमता गाळाने अक्षरशः खाऊन टाकलीय. बापरे. इतका प्रचंड गाळ आला कुठून? कारण काय याचं? याचं मुख्य कारण आहे त्याचं पाणलोट क्षेत्र. खूप मोठं आहे ते, जवळपास 29,430 चौरस किलोमीटर. एवढ्या मोठ्या भागातून विशेषतः पावसाळ्यात काळी माती पाण्याबरोबर वाहून येते आणि धरणात जमा होते. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे सुरुवातीला जो गाळ साचण्याचा वेग अपेक्षित होता त्याच्या जवळपास 5 पट वेगाने गाळ साचतो आहे आता. 5 पट? याचे परिणाम तर दिसत असणार मग. हो, नक्कीच. एकतर शेतीसाठी पाणी कमी मिळतंय. उदाहरणच घ्यायचं तर डाव्या कालव्याला आधी 70 दशलक्ष घनमीटर पाणी मिळायचं, आता ते फक्त 18 वर आलंय. अरे देवा. आणि दुसरं काय? दुसरं म्हणजे गाळामुळे धरणाची पातळी लवकर वाढते. त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूला जी गावं आहेत, जवळपास 11 गावं, त्यांना बॅकवॉटरचा धोका वाढलाय. म्हणजे धरणाच्या पाण्यामुळे नदीचं पाणी उलटं गावात शिरण्याचा धोका. अच्छा. म्हणजे पुराचा धोका वाढलाय त्यांच्यासाठी. यावर काही उपाययोजना? गाळ काढणं तर खूप महाग असणार. बरोबर. गाळ उपसणं प्रचंड खर्चिक आणि वेळखाऊ आहे. म्हणून मग जलसंपदा विभागाने एक वेगळा जरा नाविन्यपूर्ण मार्ग काढलाय. काय आहे तो? त्यांनी ठरवलंय की धरणावर जे मोठे दरवाजे आहेत त्यांच्या खाली, म्हणजे अजून कमी उंचीवर 8 नवीन दरवाजे बसवायचे. खाली? त्याचा काय उपयोग? कल्पना अशी आहे की पावसाळ्यात जेव्हा खूप पाणी येतं तेव्हा हे खालचे दरवाजे उघडायचे. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाबरोबर मग हा साचलेला गाळ पण बाहेर वाहून जाईल. त्याला फ्लशिंग म्हणतात. फ्लशिंग म्हणजे धरणाची एक प्रकारची नैसर्गिक साफसफाई. भारी कल्पना आहे. हे यशस्वी झालं तर खूप फायदा होईल. अंदाजे 3.5 TMC पेक्षा जास्त क्षमता परत मिळू शकेल जी गाळाखाली गेली होती. आणि महत्वाचं म्हणजे त्या बॅकवॉटरमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाचा जो अंदाजे 301 कोटींचा खर्च आहे तो वाचू शकेल. हा एक मोठा आशेचा किरण आहे नक्कीच. खरंच हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आव्हानं आहेत, पण धरणाचे फायदेही खूप मोठे आहेत खानदेशसाठी. अजिबात. शेती तर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. केळी, कापूस या पिकांना तर हे पाणी म्हणजे जीवनच. आणि फक्त शेती नाही, भुसावळचं रेल्वे जंक्शन, वरणगावची ऑर्डिनन्स फॅक्टरी, दीपनगरचं वीज केंद्र. हो, मोठे उद्योग आहेत हे. आणि जवळपास 130 गावांना पिण्याचा पुरवठा पण याच धरणातून होतो. स्थानिक पातळीवर पण काही मुद्दे आहेत ना. गुजरातला पाणी सोडण्यावरून काहीतरी गैरसमज असतो नेहमी.
हो, तो एक मुद्दा असतोच. खरं तर पाणी नैसर्गिक प्रवाहानेच पुढे जातं गुजरातकडे आणि खूप पूर आला तर नियंत्रणासाठी सोडावं लागतं. पण तरीही दरवर्षी जे 200-300 टीएमसी पाणी समुद्राला मिळतं ते बघून लोकांना वाटतं की आपलं पाणी उगाच गुजरातला दिलं जातंय. अच्छा, हां, असा गैरसमज आहे तर. आणि विस्थापितांचे प्रश्न? हो, तो पण एक गंभीर मुद्दा आहे. धरणामुळे जी 18 गावं विस्थापित झाली, तिथल्या लोकांना अजूनही सगळ्या सोयीसुविधा व्यवस्थित मिळाल्या नाहीत अशा तक्रारी आहेत. हे झालं सामाजिक आणि आर्थिक बाजू. पण एक अनपेक्षित गोष्ट पण घडली आहे ना या धरणामुळे. पर्यावरणाच्या दृष्टीने काहीतरी चांगलं झालंय असं ऐकलंय. अगदी. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. हा जो मोठा जलाशय तयार झालाय, तो आता स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्वाचं ठिकाण बनलाय. अरे वा, पक्षी येतात म्हणजे तिथे? हो हो, खूप येतात. स्थानिक लोक त्यांना वारकरी पक्षी म्हणतात प्रेमाने. हिवाळ्यात तर खूप गर्दी असते. करकरा, क्रोंज, नयनसरी असे कित्येक प्रकारचे पाणपक्षी येतात दूरदूरून. म्हणजे एखादा इंजिनिअरिंग प्रोजेक्टचा असा पण एक छान परिणाम झालाय, याला रामसर स्थळाचा दर्जा मिळण्याची पण शक्यता आहे म्हणतात. हो, क्षमता नक्कीच आहे. तसं झालं म्हणजे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली तर इथल्या पक्ष्यांचं आणि त्यांच्या जागेचं संवर्धन करायला खूप मदत होईल आणि कदाचित पर्यावरणपूरक पर्यटन पण वाढेल. म्हणजे बघा, हतनोर धरण खानदेशसाठी वरदान आहेच, पण तो 50% जास्त गाळ साचल्यामुळे त्याच्या मूळ हेतूलाच धोका निर्माण झालाय. बरोबर. ते नवीन दरवाजे बसवण्याचा प्रयोग यशस्वी होणं खूप महत्वाचं आहे आता. पण त्याचबरोबर हे जे पक्ष्यांचं नंदनवन तिथे अनपेक्षितपणे तयार झालंय ते जपणंही तितकंच गरजेचं आहे. खरंय, हे उत्तम उदाहरण आहे की कसे एखादा मानवनिर्मित प्रकल्प अख्ख्या प्रदेशाच्या शेती, उद्योग, लोकांचं जगणं आणि अगदी तिथल्या पर्यावरणावर पण किती खोलवर परिणाम करतो. अगदी. आणि यामुळेच एक विचार येतो मनात की जेव्हा आपण असे मोठे प्रकल्प उभारतो किंवा त्यांचं व्यवस्थापन करतो, तेव्हा फक्त इंजिनिअरिंग आणि पाणी वाटप एवढाच विचार पुरेसा आहे का? की विकास, पर्यावरण आणि सामाजिक न्याय याचा समतोल साधणं जास्त महत्वाचं आहे? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. विशेषतः जेव्हा गाळासारखी समस्या येते, जी नैसर्गिक असली तरी मानवी हस्तक्षेपामुळे वाढते. मग अशा धरणांकडे फक्त पाणी साठवणारी वास्तू म्हणून बघायचं की एक गतिमान सामाजिक पर्यावरणीय प्रणाली म्हणून विचार करायला हवा नक्कीच.